नमस्कार दोस्तांना, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनलवर। आज आपण बघणार आहोत महा TET पेपर 2021 सालचा, त्यातील बघणार समाजशास्त्र विषयाशी निगडीत देण्यात आलेल्या इंग्रजी विषयाचे मागील भागात प्रश्न बघितले होते। आज आपण त्यापुढील प्रश्न बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 51, चूज द ऑड वन आउट। आपल्याला काय बघायचं आहे इथलं? ऑड वन आउट। तर ऑप्शन दिले आहे ट्राउझर, आर्म्स, सीझर, इनिंग। तर याचं करेक्ट उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 इनिंग। प्रश्न क्रमांक आहे 52, चूज द अल्टरनेटिव्ह विच द बेस्ट एक्सप्रेस द मीनिंग ऑफ द अंडरलाइन ॲडम। वाक्य दिलेलं आहे मोनिकाज हॅबिट ऑफ पिकिंग होल्स इन एव्हरी रिलेशनशिप इज व्हेरी इर्कसम। ह्या दिलेल्या प्रश्नामध्ये आपल्याला काय ओळखायचं आहे? अंडरलाईन ॲडम्स ओळखायचं आहे, अंडरलाईन केलेले ॲडम्स ओळखायचं आहे। ऑप्शन आहेत ॲडमायरिंग पीपल, फाइंडिंग फॉल्ट, क्रिटिसिझिंग पीपल, आर्ग्युइंग विथ पीपल। तर याचं करेक्ट उत्तर असणार आहे फाइंडिंग फॉल्ट। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 53, द स्पेशालिस्ट हू केअर्स द ट्रीट फिट इट। आपल्याला स्पेशालिस्ट ओळखायचे कोणत्याबद्दल? ट्रीटमेंट ऑफ फीट। त्याचं ऑप्शन आहे ऑस्ट्रोपॅथ, ऑर्थोपेटिस्ट, कॉर्पोरेस्ट, डर्मोलॉजिस्ट। त्याचं करेक्ट उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 चिरोपॅथिस्ट। प्रश्न क्रमांक 54, व्हिच ऑफ द फॉलोइंग इज अ रिटॉरिकल क्वेश्चन। ऑप्शन आहे शुड अ स्कूल हॅव अ गायनेझिझम। दुसरं आहे वी शुड वन कीप वन सेल्फ फिजिकली फिट, इज इट अ शेम टू टॉर्चर द वीक, व्हॉट इज डायमोनेटिझेशन। तर याचं उत्तर आहे इजंट इट अ शेम टू टॉर्चर द वीक। त्यानंतर आहे ऑप्शन क्रमांक 55, प्रश्न क्रमांक 55, चूज द करेक्ट सिंपल सेंटेन्स फॉर द गिवन सेंटेन्स। कोणतं विचारायचं पाहायचं? सिंपल सेंटेन्स, साधं वाक्य दिलेल्या वाक्यामधून आपल्याला शोधायचं आहे। वाक्य आहे द फिनिशिंग हिज एक्सरसाइज अँड पुट अवे हिज बुक। ऑप्शन आहेत हॅविंग फिनिशिंग हिज एक्सरसाइज, ही पुट ऑलवेज हिज बुक, ही फिनिश हिज एक्सरसाइज बाय पुटिंग ऑलवेज हिज बुक, ही फिनिश द एक्सरसाइज, ही पुट अवे हिज बुक्स, ही स्पीड ऑफ फिनिशिंग हिज एक्सरसाइज, ही पुट अवे धिस बुक। तर याचं करेक्ट उत्तर आहे हॅविंग फिनिशिंग हिज एक्सरसाइज, ही पुट अवे धिस बुक। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 56 ते 67 आपल्याला पॅरेग्राफ दिलेला आहे। रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड सिलेक्ट द मोस्ट करेक्ट आन्सर ऑफ द गिवन क्वेश्चन। क्वेश्चन क्रमांक 56 ते 60 आपल्याला पॅरेग्राफमधले प्रश्न उत्तर शोधून त्याची उत्तरे शोधायची आहेत। प्रश्न क्रमांक 56, अकॉर्डिंग टू द पॅसेज ट्रॅव्हलिंग लीड टू। ऑप्शन आहेत एक्सप्लोरिंग फॉरेन लँड्स, सेलिंग अवर वेज टू द अदर, अंडरस्टँडिंग ह्युमन नेचर, इस्टॅब्लिंग अवर सुपरसिटी अवर फॉरेनर्स। तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अंडरस्टँडिंग ह्युमन नेचर। व्हेन वी मीट अदर पीपल व्हाईल वी ट्रॅव्हल वी लर्न टू डिफिकल्ट बिटवीन। ऑप्शन आहेत फ्रेंड अँड फोज, कम्युनिटीज अँड नॅशनॅलिटीज, लोकल अँड युनिव्हर्सल व्हॅल्यूज, इमॅजिनेशन अँड अंडरस्टँडिंग। तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 लोकल अँड युनिव्हर्सल व्हॅल्यूज। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 58, द रायटर टर्म्स जस्टिस, लव, हॉनर अँड प्युरेसी ॲज डिलिकेट गुड्स बिकॉज दे आर। ऑप्शन आहेत इम्पॉर्टंट, डिझायरेबल, फ्रिगल, पर्शेबल। तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 इम्पॉर्टंट। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 59, ट्रॅव्हलिंग हेल्प्स दोज हू। ऑप्शन आहेत व्हॉट टू लर्न फॉरेन लँग्वेज, विश टू मेक मनी,
want to solve difference among people, we wish to learn fundamental common values. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, विश टू लर्न फंडामेंटल कॉमन व्हॅल्यूज. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 60. द थिंग्स वी केअर फॉर आर अवेलेबल इन फॉरेन लँड इज ऑप्शन अँड प्लेंटी, unrecognizable form, some form or the other easily recognizable form. तर याचं करेक्ट उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3, सम फ्रॉम आज द फादर.